जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 18 इथपर्यंत आपला अभ्यास येऊन थांबला होता. त्यावेळेला भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भगवंत आपल्या तत्पदाचं वर्णन करतायत. त्याचा जो वाच्यार्थ ईश्वर, त्याचं वर्णन आपण ऐकतो आहोत. आणि पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे असं भगवंत म्हणतायत. असं आपण मागच्या वेळेला शिकलो. आज आपण ज्याला महाभूत म्हटलं, आपण ज्याला तन्मात्रा म्हटलं, आपण ते सगळं मागच्या वेळेला ते आता आठवायचं. त्या सगळ्या 2 आकृत्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. त्याच्यामध्ये सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, त्याचं मूळ अधिष्ठान काय आहे, मग ती मूळ माया जी तमोगुण प्रधान होते, त्याच्यापासून 5 भूत तयार होतात, 5 विषय तयार होतात. आणि तन्मात्र याचा अर्थ तत्मात्र म्हणजे केवळ तेच, असं आपण मागच्या वेळेला शिकलो. आणि केवळ तेच याचा मतितार्थ असा की अजून ते पंचमहाभूत पृथक आहे, भिन्न आहेत, ते एकमेकांमध्ये मिसळलेली नाहीत. हा सगळा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. आणि मग त्या भूतांच्या वैयक्तिक सत्वांशापासून काय तयार होतं, रजवंशापासून काय होतं, आणि मिलित रजवंशापासून काय होतं, आणि मिलित सत्वांशापासून काय होतं, पंचप्राण, अंतःकरण, हे सगळं आठवत असेल, त्या आकृती डोळ्यासमोर असेल तर. आणि मग पुढे पंचीकरण होतं, म्हणजे ही 5 महाभूतं एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये मिसळली जातात. ते प्रमाण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आणि तिथून पुढे ही सगळी इंद्रिय गोचर म्हणजे स्थूल सृष्टी निर्माण होते. म्हणून अगदी सुरुवातीची जी माया, तिला मूळ माया असं म्हटलं. त्याच्यापासून निर्माण होते ती गुणमाया. आणि मग जी सगळी इंद्रिय गोचर सृष्टी निर्माण होते ती स्थूल माया. आणि 15 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये माऊलींनी तरी अवधारिका धनंजया हे महदादिक माझी माया जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाचे म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराची जशी छाया असते, सावली असते, त्याप्रमाणे ही माझी माया आहे असं तू लक्षात ठेव. आपण मधलं मी सोडून दिलं सगळं, कारण मधलं स्पष्टीकरण वाचलं तर ही छाया नेमकी कोणाला म्हणतात आहे, कारण त्याच्यात महदादिक असा शब्द आलेला आहे. म्हणून मी ते मधलं सोडून माया शब्द मुद्दाम सोबत वाचला त्याच्या. कारण ही माझी माया जी आहे ती जणू काही माझी छाया, जसं आपल्या शरीराची आपली छाया असते तशी ती आहे, असं एक दृष्टांत माऊलीने इथे दिलेला आहे. आणि मग तिचं वर्णन करताना महत्तत्व हे जिचं पहिलं कार्य आहे. आता महत्तत्वाला काय म्हटलेलं आहे इथे? कार्य म्हटलेलं आहे. आणि याचा अर्थ माया काय झाली? कारण झालं, कारण झाली त्याचं. त्यामुळे महत्तत्व ज्याला आपण सूक्ष्म समष्टी बुद्धी तत्व असं म्हटलं, हे मागच्याला आपण सगळा अभ्यास केला होता. उजळणी सुरू आहे आपली थोडक्यात. समष्टी बुद्धी तत्वातून आपल्याला जी बुद्धी प्राप्त होते ती व्यष्टीच्या पातळीवरती, त्याला महत्तत्व असं म्हणतात. आणि तिचं पहिलं कार्य आहे असं माऊली इथे म्हणते. कोणाचं? त्या मूळ मायेचं.
आणि ही माझी प्रकृती पुढच्या ओळीत म्हणतात ही जगाची कारणात्मक अवस्था आहे, असं आपण मागच्या वेळी शिकलो. आता ही प्रकृती याचा अर्थ आपण बघितला होता, कारण असा होतो. प्रकृती याचा अर्थ हेतू असा होतो. कारण म्हणजे ज्याच्यापासून कार्य निर्माण होतं त्याला कारण असं म्हणतात. आणि ते काय म्हटलेलं आहे, फार सुंदर शब्द येऊन गेला, वाक्यरचना येऊन गेली. जगाची कारणात्मक अवस्था म्हणजे प्रकृती. म्हणजे पहा, समजून घेण्यासाठी अजून सुंदर एक आपल्यासमोर पद्धत येते आहे. कोणती? जगाची कारणात्मक अवस्था जर प्रकृती असेल, आता आपण कुठे आपण उलटं जातोय बरं का. जगाकडून प्रकृतीकडे चाललो आहोत. आतापर्यंत आपण वरून खाली आलो, कारण निर्मिती कशी होती हे शिकतोय. आता या वाक्यरचनेमुळे आपण समजून घेण्याची, मी जसं म्हणालो की अजून एक पद्धत म्हणून आपण उलटं परत जातोय. आणि त्याच्यामध्ये जगाची कारणात्मक अवस्था म्हणजे प्रकृती जर असेल तर जगाला काय म्हणता येईल? मग कार्य म्हणता येईल. कसं एक एक गोष्ट त्याच्यातून शिकत जाता येते आपल्याला, म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख केला की प्रकृती ही जगाची कारणात्मक अवस्था आहे. त्यामुळे जग ही झाली त्याची कार्यात्मक अवस्था. म्हणजे अगदी साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर प्रकृती हे कारण आहे, जग हे काय आहे? कार्य आहे. हे मी सारखं सारखं सांगतो याच्यासाठी आहे की हे लक्षात जर आपल्या नीट राहिलं तर पुढचं अजून सोपं होणार आहे आपल्याला शिकायला. कारण कार्य हे कारणरूपच असतं. आपण हे सगळं का शिकतो हे समजून घ्यायचं. मी नेहमी सांगतो, सारखं मी ते बंद बंद सांगत असतो, कारण आपल्याला काय ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेवरती काय करायचंय? PhD करायची नाही. आपलं ज्ञान कुठे मिरवायला जायचं नाही. आपण शिकतो कशासाठी आहे? जर जग कार्य असेल आणि प्रकृती कारण असेल आणि त्या प्रकृतीच्या मागे अधिष्ठान, ते आपण बघितलंय त्या आकृतीमध्ये सगळं. त्यामुळे आणि कार्य हे कारणरूप असेल तर हे जग कोणाच्या रूप झालं? त्याच्यासाठी आपण सगळं शिकतोय. आणि याचा थेट प्रत्यक्ष उपयोग आपल्याला साधक म्हणून असा आहे की जो आपला एक नेहमीच आग्रह राहिलेला आहे, माझ्या सद्गुरूंचा पण आहे, त्यांच्याचकडनं मी शिकलेलो आहे की आपल्याला हा जो अभ्यास असतो तो एक पंडित म्हणून अभ्यास नाही करायचा, आपल्याला एक साधक म्हणून करायचा आहे. त्यामुळे अप्लाइड परमार्थ ज्याला म्हणता येईल. परमार्थ तर शिकायचा आहे, शास्त्र म्हणून ते शिकायचं आहेच, पण ताबडतोब हा विचार सदैव आपल्या मनामध्ये जागा असला पाहिजे की याचा उपयोग मला काय आहे, कशासाठी शिकतोय मी. तर साधक म्हणून हा त्याचा उपयोग आहे की उद्या मला बाकी गोष्टी जाऊ द्या, पण एखादं सुंदर गोष्ट जेव्हा मला जगामध्ये दिसते, एखादं भव्य दिव्य काहीतरी दिसतं, आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो बऱ्याच वेळा, सुंदर पर्वत असतात, इंद्रधनुष्य असतं, रमणीय तलाव असतो, एखादा समुद्र असतो प्रचंड मोठा, हे सगळं बघितल्यानंतर कोणाची आठवण व्हावी? तेव्हा हे तत्वज्ञान आठवावं, तेव्हा हे श्लोक आठवावे, तेव्हा या ओव्या आठवाव्या. म्हणजे पहा, त्याचा फायदा असा होतोय की एक साधक म्हणून आपण जीवनाभिमुक्त राहू शकतोय. अरसिक होण्याचं काही कारण नाहीये. आम्ही आम्ही वेदांती आहोत, मग आम्ही बाहेर कसं जाणार? घरात बसणार फक्त, असा त्याचा अर्थ नाहीये. उलट आहे, साधनेमध्ये विविधता आणता येते आणि आपल्या विविधतेची आवड असते आपल्या मनाला. एक प्रकारचं नाही तर मग तेच ते साधन काय होतं? रटाळवाणं होतं. परमपूज्य काका म्हणतात, असं कोणी बोलून दाखवत नाही, पण प्रामाणिक साधक असेल तर त्याला ते माहिती असतं. त्यामुळे त्याच्यात एक यांत्रिकता येते, रटाळपणा येतो, तोचतोपणा येतो. गरज नाहीये. बैठकीची साधना ती बैठकीची साधना जशी असते तशीच असते. पण बाहेर गेल्यानंतर सुद्धा माझं साधन सुरू राहू शकतं ते या दृष्टीने. पाऊस पडला, छान हिरवगार गवत आहे. आता अमेरिकेमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळं वृक्ष हळूहळू व्हायला लागायला सगळं. अरे पण हेही त्याचंच रूप आहे, हे आठवलं पाहिजे तेव्हा. त्याचं रूप काही छानच असलं पाहिजे असं नाही, सगळी त्याचीच जर रूपं असतील, कारण हे जर प्रसवलंच त्या मायेतून असेल आणि त्या मायेला अधिष्ठान त्याचं असेल, आणि येणारच आता पुढचा श्लोक आपण तोच घेणार आहोत. आत्ता आपण एकाच प्रकृतीचा विचार करतो आहोत उजळणीच्या माध्यमातून, म्हणून दुसरी प्रकृती शिकायचीच आहे आपल्याला. हा त्याचा साधक म्हणून मला उपयोग आहे की हे जगत
जर कार्य असेल आणि ती माया त्याचं कारण असेल, आता त्याला एक शेपूट जोडून देतो शास्त्रीय, उपादान कारण असेल. हळूहळू आपण शिकणार आहोत ते. तर हे जगत कार्य झालं त्याचं, म्हणजे जग हे कार्यात्मक स्थिती झाली. कोणाची? हीच भाषा वापरायची झाली या ग्रंथातली. तर जग ही त्या प्रकृतीची कार्यात्मक स्थिती झाली आणि या जगाची प्रकृती कारणात्मक स्थिती झाली. समीकरण पूर्ण झालं. अशी ती 8 पद्धतीने प्रसवते म्हणूया आपण. 8 पद्धतीने ती भिन्न होते. एकच माया, पण पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि असे हे 5 पुन्हा एकदा, आणि 3 आपण नेहमी वेगळे काढतो, कारण जडामध्ये विशेषतः हे 5च असतात म्हणून. आणि आपण ज्याला चेतन म्हणतो, सजीव म्हणतो, त्याच्यामध्ये मनबुद्धी आणि अहंकार हे 3 जास्तीचे असतात. म्हणून चेतनसृष्टी जी आहे तिला अष्टधा प्रकृतीची असं म्हणतात, आणि जी अचेतन आहे ती पांचभौतिक असं म्हणतात. दोन्ही शब्द आपण ऐकलेले आहेत. हे सगळं आपण मागच्या वेळेला शिकलो. आता पुढचा श्लोक मी वाचतो, म्हणजे आपल्याला मी जे म्हणालो दुसऱ्या पद्धतीची प्रकृती ती आपल्याला शिकायची आहे. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतीं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. पदच्छेद आहे की अपरा इयम इता इतः तू प्रकृतीं विद्धिम अन्याम. अपरा इयम इतः तू अन्याम, इतकं ते सगळं अपरेयमितस्त्वन्यामचा पदच्छेद आहे. आणि प्रकृतीं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते, म्हणजे यया इदम धार्यते जगत. अर्थ आहे की हे महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आहे. इयम मे प्रकृती ही, याचा अर्थ आहे ही माझी अपरा प्रकृती आहे. आणि हिच्याहून भिन्न म्हणजे इतः अन्याम भिन्ना, म्हणजे हिच्याहून भिन्न जी जीव स्वरूप प्रकृती आहे, जीवभूताम, आणि जिने हे सारे जग धारण केले आहे, म्हणजे इदम जगत धार्यते, त्या माझ्या प्रकृतीला जाण. मे पराम विद्धी. असं पदच्छेद केल्यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे लावून घेतो तो असा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकसंध असं वाचतो, म्हणजे अर्थ अजून चांगला लक्षात येईल की अर्जुन, त्याला महाबाहो म्हटलंय. अनेक ठिकाणी अर्जुनाला हे विशेषण लावलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आहे. आता ही म्हणजे कोणती? इयम मे प्रकृती ही. स्वाभाविकच आत्ता मी तुला जी समजून सांगितली, कोणती? जी 8 पद्धतीने भिन्न होते, ती माझी अपरा प्रकृती आहे. आणि हिच्याहून भिन्न, हे शब्द महत्वाचे आहे. आत्ता मी तुला जी सांगितली ती माझी अपरा प्रकृती आहे, आणि हिच्याहून भिन्न विशेषतः सांगतात, म्हणजे ती याच्यासारखी नाही हे सांगायचं आहे. तिला जीव स्वरूप प्रकृती असं म्हणतात. आणि तिचं वैशिष्ट्य काय आहे? तर तिने हे सारे जग धारण केले आहे, हे वैशिष्ट्य. आणि त्या माझ्या परा प्रकृतीला जाण, म्हणजे पहिली जर अपरा असेल तर ही परा झाली. हळूहळू समजून घेऊ आणि मग ओव्यांकडे वळू. अपरा म्हणजे जी परा नाही ती, बरं का, न परा. परा म्हणजे काय? परा याचा अर्थ श्रेष्ठ असा होतो, उत्तम असा होतो परा. जी श्रेष्ठ नाही, मग कशी आहे? निकृष्ट आहे. श्रेष्ठ नाही म्हणजे निकृष्ट आहे. निकृष्टा आचार्यांनी त्याला वापरलेला शब्दच आहे तो. आचार्य पुढे तिचं वर्णन करतात, तिला अशुद्धा असं म्हणतात. अशुद्ध आहे. नुसतं तेवढंच नाही, अनर्थकारी आहे. कोणत्या प्रकृतीबद्दल पाहतोय आपण? की जी आधीची प्रकृती पाहिली, जी अपरा आहे,
तिला अनर्थकारी म्हणतात आहेत. का अनर्थकारी आहे? संसार बंधनात्मिका यम, आचार्य म्हणतात आहे. आपल्याला ही बंधनात टाकते. आणि मी गमतीने बऱ्याच वेळा म्हणतो की आजकाल ही जी प्रकृती आहे, अपरा प्रकृती, ती जास्तच मोहक व्हायला लागलेली आहे. म्हणजे काय? आता माझ्यासमोर उदाहरण टाकतं, हे दिसतंय तुम्हाला माझ्यासमोर स्मार्टफोन म्हणतात त्याला, ऍपलचा, अतिशय महाग वगैरे वगैरे. आता पूर्वीच्या काळचे फोन पहा कसे होते. आहेत हे अनेक जण माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे आहेत, त्यांना आठवत असेल. म्हणजे मी फोन एक उदाहरण म्हणून घेतलं. पण पूर्वीच्या काळचे फोन ते एवढे जाड, काळ्या रंगाचे, धाडकन ते आपटायचे, ते उचलायचे, कानाला लावायचे वगैरे, हे जो प्रकार होता. तिथपासून तर फोन, दूरध्वनी या वस्तूंनी केलेली जी प्रगती आहे, हे मी का सांगतोय? माया मोहक कशी होत चाललेली आहे. त्या फोनबद्दल इतकं प्रेम वाटायचं का आपल्याला? कल्पना करा. म्हणून मी धाडकन आपटायचे असा शब्द प्रयोग केला. त्याच्यावर कितीतरी स्क्रॅचेस आलेले असायचे, त्याच्यावर कितीतरी घाण असायची, धूळ बसायची. आपल्या शुद्ध मराठीमध्ये हू केअर्स, असा आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. ह्याला इतकं जगतो मी की हा घेतल्यानंतर पहिले कितीतरी पैसे खर्च करून याला एक कपडे घालतो मी, त्याला कव्हर असं म्हणतात. पुढनं घालतो, मागणं घालतो. किती जपतो. मुलाच्या हातात गेला तर माझा जीव वर खाली होतो, हा पाडतो का काय. मोहक होत चालली आहे माया. त्यामुळे आसक्ती अजून वाढत चाललेली आहे. असो, गमतीचा विषय होता थोडासा. पण ही संसार बंधनात्मिका आहे, याच्यावरून हा विषय निघाला. अशुद्ध आहे, अनर्थकारी आहे, निकृष्ट आहे. आता परा कशी आहे, हे अपराचं वर्णन झालं. आता आपण या श्लोकामध्ये शिकतो आहे परा प्रकृती. त्यामुळे अपरा जर निकृष्ट असेल तर परा अर्थातच कशी आहे? त्याला प्रकृष्टाम असा शब्द वापरला आचार्यांनी. उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणूया आता. कारण ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही ना. नंतर आहे अजून, तसा विचार केला तर त्याच्या मागे जे आहे अधिष्ठान. पण या संदर्भामध्ये श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, अपरापेक्षा, म्हणून तिचं नावच परा, श्रेष्ठ. क्षेत्रज्ञ लक्षणाम, दुसरं विशेषण म्हणजे जीवरूप ती आहे. आता लक्षात आलं असेल आपण कोणत्या प्रकृतीबद्दल बोलतो आहोत. क्षेत्रज्ञ लक्षणा म्हणजे जीवरूप आहे, आत प्रविष्ट आहे, क्षेत्रज्ञ रूप आहे. आणि प्राणधारण निमित्त भूताम म्हणजे जीवरूप किंवा प्राणधारणाच्या ती निमित्ताने बनलेली आहे. इथे काय शब्द वापरलेला आहे? जिने हे सारे जग धारण केलेले आहे. त्यामुळे ती जीवांच्या काय प्राणाचं धारण करते. आता पहा, याच्यातही कसं शिकण्यासारखं असतं. आपल्याला काय वाटतं माहितीये का? त्या वाटण्यातच तिथूनच अज्ञानाला म्हणा, चुकीच्या समजुतीला कशी सुरुवात होते. आपल्याला असं वाटतं देहाने आपल्याला धारण केलेलं आहे. वाटतं ना आपल्याला? देहाने आपल्याला धारण केलेलं आहे, याचा अर्थ अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, हा देह आहे म्हणून मी आहे, असा आपल्या सगळ्यांचा समज आहे की नाही? म्हणून तर किती जपतो आपण याला, किती मिरवतो, किती सजवतो. ते तर हा देह मी आहे याच्यातून होणाऱ्या पुढची अभिव्यक्ती आहे. पण सुरुवातीची अभिव्यक्ती आहे की हा देह आहे म्हणून मी आहे, म्हणजे देहाने माझं धारण केलेलं असा अर्थ होतो त्याचा. आणि ते भगवंत काय सांगतात आहे? अरे याच्या आतमध्ये जो आहे ना प्रविष्ट झालेला, जी माझी परा प्रकृती आहे, जीवरूप आहे, क्षेत्रज्ञ म्हणतात त्याला, त्यांनी खरं या देहाला धारण केलेलं आहे. त्यांनी या प्राणांना धारण केलेलं आहे. आणि म्हणून तो जेव्हा निघून जातो तेव्हा लवकर घराच्या बाहेर काढा असं म्हणतात. देह तर तोच आहे, देह तर तोच आहे, सर्व तिथेच आहे, डोळ्यासमोर आहे, पण लवकर काढा असं म्हणतात. का? त्याला जो धारण करणार आहे ना, तो निघून गेलेला आहे त्याच्यातून. ते जीव चैतन्य निघून गेलेलं आहे. म्हणजे श्रेष्ठ कोण झालं?
ज्यांनी धारण केलेला आहे तो श्रेष्ठ झाला. त्यामुळे प्राणधारणा निमित्त भूताम आत्मभूताम विशुद्धाम आचार्यांनी दिलेली विशेषण आहेत. कारण ही जी माझी अपरा प्रकृती आहे ती कशी आहे? ती अशुद्ध आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे ही दुसरी कशी असणार आहे? विशुद्ध. त्यामुळे तिने जग धारण केलेले आहे, आत्मरूप आहे, विशुद्ध आहे. आणि या माझ्या पराप्रकृतीला तू जाण असं भगवंत कोणाला सांगत आहे? अर्जुनाला सांगत आहे. सारखा ते आपण नेहमी बोलतो की तो जो संदर्भ आहे कोण कोणाला आणि कुठे सांगत आहे हा विसरायचा नाही. कारण त्यांनी आपल्याला लगेच सगळ्या या गोष्टी एका संदर्भामध्ये छान बसवता येतात. पण अर्जुनाला काहीतरी सांगणं सुरू आहे. आणि आपण पुन्हा एकदा आठवण करून देतो, बरेच वेळा केलेली आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये माझं भजन कर असं सांगितल्यानंतर माझं स्वरूप सांगण्याची जबाबदारी भगवंतांवर आलेली आहे आणि ते आता ते सांगतात आहे. आणि अर्थातच जगताच्या सापेक्षतेने ही मांडणी सुरू आहे. हे जग झालेलं आहे म्हणजे ही अजातवादाची भाषा नाही. कारण अजातवाद असेल किंवा अजातवाद जर बोलायचं म्हटलं तर मी म्हणणार होतो हे पुढचे 6 म्हणजे आपण आता जे अध्यायात आहोत 7 ते 12 हे सिद्धच होत नाही. पण बोलतानाच जाणवलं की 18ही अध्याय सिद्ध होत नाही. कारण तत् आणि त्वम हे 2 अजातवाद सिद्ध होत नाही आणि ते 2 नसल्यामुळे असीला अर्थ उरत नाही. त्यामुळे तीही भाषा नाही आहे. हे मी कशासाठी सांगितलं तर जग निर्माण झालेलं आहे, ज्याला अध्यारूपाची भाषा म्हणतात शास्त्रामध्ये, ती स्वीकारलेली आहे आणि जगताचं आता स्पष्टीकरण सांगणं सुरू आहे. आणि म्हणून हे जे जग आहे आपण ज्याला स्थूल म्हणतो, जे आपल्या इंद्रिय गोचर म्हणतो, ते या माझ्या 2 प्रकारच्या ज्या प्रकृती आहेत त्यांनी हे बनलेलं अष्टधा प्रकृतीचं हे जग, नाही तर पंचधा प्रकृतीचं. पंचधा असेल तर त्याच्यात एकच आहे केवळ अपरा, आणि अष्टधा असेल तर त्याच्यामध्ये 2 आहेत, परा पण आहे आणि अपरा पण आहे. आणि परा ही अपरेचं धारण करत असल्यामुळे आता आपल्या लक्षात येईल की ठीक आहे, हे आपल्या देहाच्या बाबतीत ठीक आहे, याच्यात क्षेत्रज्ञ आहे म्हणजे जीव चैतन्य आहे. पण उरलेल्या जगाचं काय? त्याला कोणी धारण केलेलं आहे? म्हणजे व्यष्टीचं ठीक आहे, समष्टीचं काय? त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. त्यांनीच त्याला धारण केलेलं आहे. म्हणजे उपाधीचा फरक आहे. आता एका दुसऱ्या दृष्टीने तुमच्यासमोर मांडणी करतो. ब्रह्मतत्व निर्गुण निराकार, त्याचं सगळं वर्णन आपल्याला माहिती आहे. त्याला मर्यादा रहित असं ते. पण जेव्हा त्याला ब्रह्मांडाची उपाधी लावल्या जाते तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून आपण ईश्वराने हे धारण केलेलं आहे जग. आणि त्याला जेव्हा जीवाची उपाधी लागते म्हणजे या देहाची उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आपण आता लक्षार्थाकडे जात नाहीये, मी आधीच सांगितलं ते 80 पदाच्या अध्यायांमध्ये जाणार आहे 13व्या अध्यायापासून. आता आपण वाच्यार्थामध्येच थांबतो आहे आणि म्हणून 2 भिन्न पद्धतीने मांडणी केली जाते की या पंचधा प्रकृतीला धारण ईश्वर तत्वाने केलेलं आहे आणि या अष्टधा प्रकृतीला म्हणजेच सजीव सगळ्या प्राण्यांना त्यांच्या देहाच्या उपाधीनी त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. म्हणजे हे 2 कसे झाले? एका गटातले झाले, ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य. उपाधीचा फरक आहे फक्त. म्हणून तर ती उपाधी काढली की मग लक्षार्थ याचा कुटस्थ आणि त्याचा लक्षार्थ ब्रह्म एकच आहे. ते पुन्हा 80 पदात बघायचं आहे. माऊली याच्यावर भाष्य करताना म्हणते की या 8 जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. आता आपण जे पराप्रकृतीचं वर्णन बघतो आहोत, पराप्रकृतीबद्दल शिकतो आहोत, ज्याला जीव चैतन्य असं दुसरा शब्द साध्या भाषेमध्ये आपण म्हटलं, त्याचं स्पष्टीकरण माऊली आता पुढच्या 3 ओव्यांमध्ये आपल्याला देणार आहे की या 8 जे साम्यावस्था
मगाशी जे 8 सांगितले अपरा प्रकृतीचे जे 8 भिन्न प्रकार माऊली म्हणते आहे, यांची जी साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था, परम उत्कृष्ट श्रेष्ठ, आणि ती नाम व्यवस्था जीव ऐसी, तिला जीव असं म्हणतात, ती ही जीव चैतन्याची ही व्यवस्था आहे, असा त्याचा साधा अर्थ पुढे बघूया. महाराजांनी काय अर्थ केला की अर्जुना, भूमी इत्यादी 8 प्रकारच्या कार्यरूप प्रकृतीची जी साम्यावस्था आहे, म्हणजे भूमी इत्यादी 8 पदार्थ जेव्हा स्थूल नामरूपांचा त्याग करून सूक्ष्म अशा कारणरूपाने समान असतात, तेव्हा ती साम्यावस्था माझी श्रेष्ठ प्रकृती आहे. आणि ही प्रकृती माझ्या चिदाभासाने सहित असल्यामुळे चैतन्य प्राधान्याने हिलाच जीव अशी नावाची व्यवस्था आहे. थोडस समजायला हे गोंधळाचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की इथे माऊली थोडं मागे गेली पुन्हा. या 8ची जी साम्यावस्था म्हटलेलं आहे, म्हणजे आपण खरं आता या सृष्टीच्या उत्पत्तीचं स्पष्टीकरण बघत चाललो आहोत, बरोबर आहे. मूळ प्रकृती ती 8 प्रकारांनी भिन्न झाली असं आपण बघितलं. त्यातले 5 महाभूतांनी बनलेली ही पुन्हा जड सृष्टी, आणि चेतन सृष्टीमध्ये 3 घटक अजून जास्त, मनबुद्धी अहंकार, आणि त्याच्यामध्ये जी दुसरी प्रकृती पराप्रकृती ज्याला जीव चैतन्य म्हणतात ती, असं आपण आता बघत असताना माऊली म्हणते की या 8ची जी साम्य अवस्था, पुन्हा एकदा 1 स्टेप बॅक, एक पायरी मागे आलेली आहे. आपण बोललो होतो मागच्याला की मूळ माया आपण ज्याला म्हटलं, तिथे गुणसाम्यावस्था असते. पुन्हा मागच्याला मी जी दाखवलेली आकृती होती ती जर तुम्हाला आठवत असेल, ती स्लाइड आठवत असेल, तर त्याच्यामध्ये 3 गुणांची निर्मिती सांगितली आहे. माया तमोगुण प्रधान होते, आणि मग रजांश आणि सत्वंशापासून काय काय होतं ते आपण मगाशीच बोललो. पण ह्याला हे होण्याच्या आधी त्याला गुणसाम्यावस्था असं म्हणतात. मराठी शब्द मी मागच्याला सांगितला होता, इक्विलिब्रियम. गुणसाम्यावस्था आहे, समान अवस्थेमध्ये 3 गुण आहेत. पण जेव्हा ती माया गुणक्षोभिणी होते, त्याच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो, साध्या भाषेमध्ये हालचाल निर्माण होते, कदाचित विज्ञानाच्या भाषेमध्ये बिग बँगचा क्षण, गुणक्षोभिणी होते. पण ती गुणक्षोभिणी होण्याच्या आधी जी गुणसाम्यावस्था आहे, ती जी मूळ माया आहे, ती या 8ही जणांचं कारण आहे. आलं लक्षात? त्याच्या तन्मात्रा आपण बघितल्या मागच्या वेळेला. म्हणजे कसं आहे, एक दृष्टांत घेऊया म्हणजे थोडं समजायला सोपं जाईल. दुधापासून काय होतं? दही होतं, बरोबर. म्हणजे दूध काय झालं? कारण झालं. दही काय झालं? कार्य झालं. आता दह्यापासून काय होतं? ताक होतं. आता या दोघांच्या संदर्भामध्ये दही कारण झालं, ताक कार्य झालं. ताकापासून काय होतं? लोणी होतं. आलं असेल गाडी कुठे चाललेली. म्हणजे मी काय सांगतोय, आत्ता आपण काय शिकलो की हे सगळं स्थूल जगत आहे, त्याचं कारण काय आहे, तर हे 8 तन्मात्रा सूक्ष्म पंचीकरण होण्याच्या आधीचे वगैरे वगैरे, किंवा त्याच्या आधी पंचीकरण झालेलं, जो उलटीकडनं आलो तर पंचीकरण झालेलं, मग त्याच्या आधी पंचीकरण होण्याच्या आधीच्या त्या तन्मात्रा. पण ह्यांचंही कारण ही साम्यावस्था असलेली ती मूळ माया, त्याच्यासाठी सगळं बोललो मी. आणि तिथे चैतन्याचं प्राधान्य आहे, कारण त्यालाही अधिष्ठान कोणाचं आहे? ब्रह्मस्वरूपाचं आहे. म्हणून म्हटलं थोडं समजायला हे गोंधळ चढवतो की हे समष्टीचं वर्णन सुरू आहे. खरं गुणसाम्याचा विचार केला तर अजून व्यष्टीचा संबंध नाही आहे, खरं समष्टीचा आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतातच आहेत की या साम्यरूप प्रकृतीचे समष्टी आणि व्यष्टी असे 2 भाग आहेत, आणि समष्टी भागाला माया आणि व्यष्टी भागाला अविद्या म्हणतात. आणि म्हणून तिथे पहा, अविद्या शब्द अजून आला नाही कुठे आपल्या बोलण्यामध्ये, आलं असेल लक्षात तर. फक्त माया 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 किंवा प्रकृती, आपण प्रधान, त्याला अजून एक नाव शिकलो आपण, प्रधान. ते अव्यक्त नावाचं तत्व जे असतं तेव्हा तेव्हा त्याच मायेला प्रधान असं म्हणतात. त्यामुळे समष्टीची भाषा ही सगळी ब्रह्मांडाची भाषा आहे. पण ज्या क्षणी जीवाची भाषा सुरू होते त्याच मायेला काय म्हणतात?
अविद्या असं म्हणतात. व्यष्टीच्या भागात आपल्या देहामध्ये त्याच मायेला या देहाच्या सापेक्षतेने संदर्भाने अविद्या असं म्हणतात आणि या ब्रह्मांडाच्या संदर्भाने तिला माया असं म्हणतात. त्यामुळे व्यष्टी भागाला अविद्या म्हणतात. आता मायेत आणि अविद्येत या दोघांमध्ये सामान्य काय आहे तर अनेन जीवेनात्मनानु प्रविश्य, शुद्ध परमात्मा जीवरूपाने प्रविष्ट झाला असे श्रुती सांगते. ही श्रुती जी आहे ना ही छांदोग्य उपनिषदातली आहे. ती पूर्ण श्रुती अशी आहे की सेयम देवतैक्षत हंताह भीमास्त्रिस्त्रो देवता अनेन जीवेनात्मनानु प्रविश्य नामरूपे व्याकरवाणीती. छांदोग्य उपनिषद अध्याय 6 खंड 3 श्लोक क्रमांक 2. तिकडल्या काही सवयी इकडे पण आल्या आहेत थोड्याशा. त्याचा अर्थ असा आहे की हे जे त्या सत नामक देवतेने, आता त्या सत नामक त्याला काय ब्रह्माला इथे देवता म्हटलंय, ठीक आहे, काय केलं, ईक्षण केलं. कोणतं, जीवेन आत्मन प्रविश्य, की मी या जीवात्म रूपाने या 3 देवतांमध्ये प्रवेश करून नाम व रूपाची अभिव्यक्ती करतो. सगळ्यात महत्वाचं, नामरूपे व्याकरण वाणीती. मला एकदम आठवण झाली आचार्यांच्या त्या वाक्याची. आचार्य काय म्हणतात, नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. कसं एक एकाची संगती लागत जाते. वा, छान अभ्यास केला की असा. कारण इथे इकडून तिकडे प्रसवतात, नामरूपापर्यंत गेले, मग नामरूपाकडनं परत गेलो तर निर्देश कशाचा होतोय, ज्याच्यापासून ते निर्माण झालं. कार्यातून कशाचा निर्देश होतो, कारणाचा. दह्यातून निर्देश कशाचा होतो, दुधाचा. ताकातून निर्देश कशाचा होतो, दह्याचा. कार्यातून कारणाचा निर्देश. आता इथे थोडंसं स्पष्टीकरण मात्र द्यावं लागेल. 3 देवता म्हटलंय, त्याला आधीच्या श्लोकाचा संदर्भ आहे छांदोग्य उपनिषदातल्या. त्या 3 देवता म्हणजे ज्या 3 पद्धतीचे जे जीव निर्माण झाले. आता तिथे ते आपण ऐकलं असेल, अंडज, जरायुज, उद्भिज. खरं 5 प्रकारचे असतात, कधी 3 म्हणतात. छांदोग्य उपनिषदामध्ये 3चा उल्लेख आहे, 5 असतात कधी कधी. त्याच्यामध्ये स्वेदज वगैरे पण येतात. आणि आचार्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ज्या अर्थी ते 3 दिलेला आहे त्याचा अर्थ त्या 3ऱ्यामध्ये उरलेल्या 2चा समावेश आहे. अभ्यास कसा करायचा असतो, त्यात बसले आपला अर्धा 1 तास अर्धा दिवस त्याच्यात, इथे 3च का म्हटलं, इथे 5, तो विषय नाही. समजा जावं की हे जे सर्व प्रकारचे जीव झालेले आहेत असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. त्याच्यामध्ये काय करतोय मी आता, प्रवेश करतोय. असं काय केलं, ईक्षण केलं. कोणी केलं, अध्यारूपाची भाषा. एकोहम बहुश्याम प्रजाय, हे मूळ ईक्षण. आणि तेच ईक्षण अजून सुरूच आहे. आणि त्याच ईक्षणाचा भाग म्हणून हे ईक्षण आहे की आता हे जे मी जीवसृष्टी निर्माण केली आहे ना, त्याच्यामध्ये मी आता काय करतो, प्रवेश करतो. म्हणून त्यांनी असं म्हणलंय, असा आपल्याला हा शुद्ध परमात्मा जीवरूपाने प्रविष्ट झाला. जेव्हा तो या देहामध्ये येतो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. या जगताच्या सापेक्षतेने त्याला ईश्वर असं म्हणतात. चैतन्य एकच, पण देहाच्या सापेक्षतेने त्याला जीव चैतन्य, जगताच्या सापेक्षतेने त्याला ईश्वर चैतन्य. त्यामुळे शुद्ध परमात्मा जीवरूपाने प्रविष्ट झाला असं श्रुती सांगते. अर्थात मायेतील जीवाला ईश्वर आणि अविद्येतील जीवाला क्षेत्रज्ञ किंवा जीव असं म्हणतात. त्यापैकी क्षेत्रज्ञाची व्याप्ती देहात आहे, तो देहाचे धारण करतो, व ईश्वराची व्याप्ती देहात असून अधिक भूमी इत्यादी अष्टधा प्रकृतीतही आहे, म्हणून तो भूमी आदी जगाचे धारण करतो. परंतु ईश्वर आणि क्षेत्रज्ञ या दोघांना सामान्यतः जीव हेच नाव व त्याचे कार्य सामान्यतः एकच आहे असे आता सांगतात. आलं लक्षात, ईश्वरच या सर्व सृष्टीच्या रूपाने कसा प्रसवलेला आहे, सामान्य रूपाने त्यांनी कसं धारण केलेलं आहे या जगाला. धार्यते जगत.
त्याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. म्हणजे इथे नाहीये कुठे शब्द, तो मी याच्यासाठी आणला की तो आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये त्याची गरज पडणार आहे म्हणून. अगदी म्हणायचं झालं शास्त्रीय भाषेत त्याला ईश्वर कारणवाद म्हणतात. म्हणजे काय, ईश्वराने हे जग निर्माण केलं, त्याच्यामध्ये तो शिरला. सांगू का कथा? ती सांगितली आहे इथे 3-4 वेळेला. कारण जेवढ्यांच्या खिडक्या उघड्या आहेत त्यांचे गंभीर चेहरे पाहून मला असं वाटलं की थोडीशी कथेची वेळ झालेली आहे आता, जरा जास्तच होत आहे जरा. आता काय, विषयाला न्याय तर दिला पाहिजे, पण हे अनुप्राविश्यत हा जो शब्द आहे श्रुतीतला, अनुप्राविश्य, तर तो त्याच्यात शिरला. आता शिरला म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी शिरतात तसा तो त्याच्यात शिरलेला नाही हे सांगण्यासाठी परमपूज्य मंदारांची अतिशय सुंदर गोड कथा आहे. पटकन सांगतो, त्यांच्या एवढी खुलून तशी पण मला सांगता येणं शक्यच नाहीये, पण पटकन सांगतो. याचा अर्थ शिरणं हा शब्दाबद्दल कुठे गोंधळ असेल मनामध्ये तर तो निघून जाईल. जसं पिशवीमध्ये भाजी शिरते म्हणजे आपण घालतो, किंवा भांड्यामध्ये दूध शिरतं, तसा हा प्रकार आहे का? गोपाळकृष्णाची कथा आहे, ऐकली अनेक वेळा आपल्या सगळ्यांनी, अनेकांना माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती. पुन्हा ऐका. गोकुळामध्ये गोपाळकृष्णांच्या बाललीला भगवंताच्या सुरू आहेत. ते आपल्याला सगळ्या त्या लीला माहिती आहेत. त्यातलं लोणी चोरणं ही एक फार मोठी लीला. का चोरायचे, कोणाला द्यायचे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण गोपींच्या घरी जायचे, लोणी चोरायचे, आपल्या मित्रांना, सगळ्या गरीब पेंद्यापासून तर जे कोणी होते त्या सगळ्यांना वाटून द्यायचे. मथुरेला कंसाकडे जायचं, ते त्यांना अडवायचं असायचं, वगैरे वगैरे. सगळं पार्श्वभूमी तुम्हाला माहिती नसेल तर. पण गोपींच्या घरी जायचे थोडक्यामध्ये लोणी चोरायला. एका गोपीचा अहंकार काम करायला लागतो, ती इतर गोपींना नावं ठेवते. असा कसा तो तुमच्या घरामध्ये शिरतो? तुम्हाला काय डोळे नाही आहेत का? डोळे फुटलेत का तुमचे? तुम्हाला काय घराची नीट काळजी घेता येत नाही का? वगैरे वगैरे वगैरे. ती म्हणते, आव्हान देते त्याला, माझ्या घरात येऊन तर दाखव आणि माझ्या घरातलं लोणी चोरून दाखव. पण तिला जबरदस्त आत्मविश्वास असतो स्वतःबद्दल. त्यामुळे ती घरी जाते. आता ही काय, ते तो सर्वज्ञच आहे. पोचते बातमी भगवंतापर्यंत की असा असा अहंकार एका गोपीचं काम करायला लागलेला आहे. जाते घरी, दार खिडक्या बंद करते. मंदाताईने इतकं छान वर्णन केलंय, पूर्वीच्या काळी असे गोल भिंतीला झरोके असायचे हवा येण्यासाठी, ते सुद्धा बंद करते. सगळं एकदम जामानिमा करून, पूर्वीच्या, आता काय ते काय 5 बेडरूमचं घर नसायचं ते, गोकुळातली घरं ती छोट्या छोट्या आपल्या झोपड्या. दारामध्ये बसते हातात काठी घेऊन, डोळ्यात तेल घालून ज्याला म्हणतात. आणि तिचं काय असतं की यांनी आता येऊन दाखवावंच, फक्त माझ्या घरातलं लोणी चोरून दाखवावं, बघते असा कसा येतो, वगैरे वगैरे. बसली असते, अगदी जागी असते, झोप बीप काही लागत नाही तिला, कारण आव्हान स्वीकारलेलं असतं. थोड्या वेळात तिला भांड्यांचा आवाज येतो, काहीतरी मडकं बिडकं फुटल्या आता स्वयंपाकघरामध्ये. म्हणून ते आतमध्ये बघायला जातं. तिला काय वाटतं, एखादं मांजर वगैरे राहिलं असेल आपलं चुकून खिडक्या बंद करताना, मांजर विंजर राहिलं असेल, लपलं असेल, त्याला बाहेर काढायचं राहिलं असेल. जाऊन बघते तर अर्थातच अपेक्षित दृश्य, गोपालकृष्ण छान ते मडकं फोडून आपली लोणी खात असतात. आता हिच्या डोक्यात प्रश्न येतो, हा इथे आला कुठून? कथा संपली. मंदाताईंनी त्याचं इतकं सुंदर तात्पर्य काढून दिलेलं आहे त्या कथेचं. अरे तो आला कुठून म्हणजे यावं कोणाला लागतं? जो तिथे नसतो त्याला यावं लागतं. काय शिकतोय आपण? अनुप्राविश्य म्हणजे काय? तो नाही अशी जागा आहे का? रीता ठाव या राघवी विण नाही. भक्तीची भाषा सुरू झाली की कशी मजा येते वाचा. आणि तत्वज्ञान तेच आहे, पण म्हणून भक्ती कशी गोड असते. त्या कथांच्या माध्यमातून वेदांताचा सिद्धांत शिकवला जातोय आपल्याला. पण कथा म्हणल्याबरोबर चेहरेवा कसे बदलले, म्हणजे ज्यांची मला दिसतात आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. ही मजा असते भक्तीच्या प्रांतातली. त्याला बाहेरून आतमध्ये यावंच लागत नाही, कारण रीता ठाव या राघवी विण नाही. भरला घनदाट हरी दिसे, त्याला बाहेरून आतमध्ये यावं लागतच नाही. तो आहेच, तोच तर झालेला आहे, त्याच्याच प्रकृतीच्या माध्यमातून झालेला आहे. पुढचं आपण आता तेच बघणार आहोत 6व्या श्लोकामध्ये. पण ती कथा सांगितली कारण थोडं आतमध्ये तत्वज्ञानाला आता अजून आपल्याला भरायचं ना, कारण आतमध्ये ती जागा थोडीशी करण्यासाठी म्हणून.
ह्याला म्हणतात अनेन जीवे आत्मनानुप्रविश्य. या पद्धतीने तो प्रवेश करतो. म्हणून मी तो मगाशी उल्लेख केला की असं एका गोष्टीत दुसरी गोष्ट घुसते असं नाही. तोच एकोहम बहुस्या, तो एकच बहु झालेला आहे. त्याला परमपूज्य मंदादांनी खूप वर्षांपूर्वी एक अजून सुंदर दृष्टांत दिला होता. एका प्रवचनात मला आठवतं की त्या म्हणाल्या होत्या की पूर्वीच्या काळी ते अजूनही आहे, BEd MAd वगैरे करतात ना लोक, तर त्यांना शिक्षण ते म्हणजे वर्गात जाऊन शिकवावं लागतं विद्यार्थ्यांना. ते एक याचा भाग म्हणून प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात ते दाखवावं लागतं. तर त्यांना असे मला आठवतं प्रारूप करावी लागायची त्यांना वेगवेगळी, म्हणजे मराठीत त्याला मॉडेल्स असं म्हणतात. तर त्यांच्या बहिणीने एकदा काय केलं म्हणे की असं एक खोलीचं एक हे तयार केलं मॉडेल. त्याच्यामध्ये आपल्या एखाद्या बैठकीचं म्हणजे समजा आता त्याच्यात काय असतं, बसायला एक सोफा सेट असतो, मध्ये एक टिपॉय असतो, अजून इकडे काय टीव्ही असतो, तिकडे एक टेबल असतो, अजून काय 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 प्रत्येकाने आपापल्या घराचं आठवायचं वर्णन. तर असं सगळं तिने ते तयार केलं. पण हे सगळं तिने साखरेचं केलं. म्हणजे ती खुर्ची पण साखरेची, तो टेबल पण साखरेचा, त्याच्यावर ठेवलेला खोटा खोटा तो फ्लॉवर पॉट पुष्पदाणी ती पण साखरेची, तो टीव्ही पण साखरेचा, बाजूला एक खुर्ची ती साखरेची, पुस्तक केलं ते पण साखरेचं. असं सगळं मंदाताईंनी सुंदर वर्णन केलं. मग काय म्हणाले, ती साखर म्हणाली हो एकोहम बहुस्या. आता आलं असेल लक्षात. आता ती साखर त्याच्यात ज्या पद्धतीने शिरली, त्या टेबलामध्ये, त्या पुस्तकामध्ये, त्या खुर्चीमध्ये, त्याला म्हणतात अनुप्रविश्य किंवा अनुप्राविशत. ह्याला शिरण. किंवा पुढे येणारच आहे दृष्टांत, माऊलींनी त्या म्हणजे त्या श्लोकातच आहे. पुढचा जो 7वा त्याच्यामध्ये सूत्रे मणिगणा इव असा दृष्टांत दिलेला आहे. असो, आपण तिथे गेल्यानंतर त्याचा जास्त विचार करू. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी, शोक मोह. पुढे म्हणतात आहे माऊली की जी जीवरूप प्रकृती देहेंद्रिय प्राणादी जड पदार्थांना त्यांचे ठिकाणी अहम असा अभिमान धारण करून त्यांचे तोषण पोषण रक्षण करून जगवते आणि देहात नखशिखांत व्यापून असलेल्या संवेदनात्मक चेतनेला जी जागृत ठेवते आणि जी मनाकडून शोकमोह मानून घेते. पुन्हा आपण काय शिकतो आहोत, पराप्रकृतीबद्दल शिकतो आहोत. अपराप्रकृतीचं आपण मागच्या वेळेला शिकलो. आपण आज पराप्रकृतीबद्दल शिकतो आहोत, जी श्रेष्ठ आहे, जी अपराप्रकृतीचं धारण करते आहे. म्हणून जे जडाते जीववी, ते जडाते नाही, जडाते, जड म्हणजे जे चेतन नाही ते, साध्या भाषेमध्ये. जीववी म्हणजे काय, धारण करते येतच. चेतने ते चेतवी म्हणजे आपलं जे एक आतमध्ये एक चेतन आहे आपल्या शरीरामध्ये, नखशिखांत व्यापून असलेली जी एक संवेदना आहे, तिला जी जागा ठेवते म्हणजे साध्या भाषेमध्ये पुन्हा त्याचंही तीच धारण करते आहे. जीव चैतन्य आपल्या देहामध्ये आहे, म्हणून नखशिखांत काय आहे आपल्या देहामध्ये, जाणीव आहे. त्यामुळे चेतने ते चेतवी आणि मना करवी मानवी शोकमोह. मनाकडून काय होते, ती मग शोक आणि मोह मानून घेते. जीवचैतन्याचं कार्य इतकं छान आहे. म्हणजे व्हॉट वी आर स्टडिंग इज द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर लाईफ अँड द लाईफ अराउंड अस. आणि हे पुन्हा मी मगाशी म्हणालो, एक साधक म्हणून आपल्याला हे जर जागा ठेवता आलं तत्वज्ञान सगळं सदैव अंतःकरणामध्ये, तर त्याचा परिणाम काय होतो, मी जसं म्हणालो, ही जी माया आहे ना, ही कितीही मोहक झाली तरी ती मला बांधू शकत नाही. कारण मी तिचं खरं स्वरूप ओळखलेलं असतं. कितीही मोहक रूप धारण करून माझ्या समोर तू आलीस, तरी मला माहिती आहे तुला या 5 भूतांची मर्यादा याच्या पलीकडे, ह्याच्यामध्ये 5 महाभूतांशिवाय दुसरं काही आहे का मला सांगा. काय याच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. PCB आहे, त्याच्यावर काय आहेत, सिलिकॉनच्या चिप्स आहेत. सिलिकॉनच्या चिप्स कशापासून तयार झाल्या, शेवटी सिलिका नावाच्या केमिकल पासून. सिलिका कशामध्ये सापडतं, वाळूमध्ये.
समुद्रावरच्या. कुठे चाललो आपण, म्हणजे या नुसत्या एका फोनपासून कुठे चाललोय. ठीक आहे, त्याच्यात रूपांतर खूप होत गेली, म्हणून जसं म्हणाल ती जास्त मोहक झाली असेल, त्याचा अतिशय सुंदर उपयोग आज आपण करून घेतो आहोत, तो भाग वेगळा आहे. पण जसं जसं आपण मागे जातो, आणि ही एक प्रकारची साधना आहे बरं, एक प्रकारची साधना आहे की माझ्यासमोर काहीही आलं तरी तिथून जर मी मागे मागे गेलो तर तीच वस्तू मला कुठे घेऊन जाणार आहे, ईश्वरापर्यंत, आणि म्हणूनच ब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की विभूती योगामध्ये त्याचा जास्त विचार होईलच, पण जिथे जिथे आपल्याला भव्य दिव्य, निदान तिथून जर सुरुवात करावी. जे ओंगळवाण आहे त्याच्यातही तोच आहे, पण त्याच्यात बघणं ते कठीण जातं. म्हणून आपल्या मूर्त्या कशा असतात भगवंताच्या, सुंदर असतात, स्मितहास्य असतं चेहऱ्यावरती, कारण तिथे भगवत रूप बघणं सोपं जातं. आपला मनुष्याचा स्वभाव आहे, त्यामुळे निदान तिथून तरी सुरुवात करावी. असं सदैव या दृष्टीने या जगाकडे पाहावं, म्हणजे त्याच्यात आपण अडकत नाही. आणि जग या शब्दाचा काका नेहमीच उल्लेख करतात की अहंकारादी जगत असा शब्द प्रयोग असतो. नाही तर नुसतं जग म्हणलं की बाहेर बोट नाही दाखवायचं. हे जे आहे ना इथे, हे त्या जगताचाच भाग आहे, कारण हे सुद्धा त्या अष्टधा प्रकृतीच बनलेलं आहे, तेच तर आपण शिकतो आहोत. ते निर्माण त्याच्यातूनच झालंय आणि एक दिवस त्याच्यातच विलीन होणार आहे. आणि परमपूज्य काका सांगतात की सभ्य माणसाचं लक्षण आहे काय, ती जी आणलेली वस्तू आहे, म्हणजे मिळालेली वस्तू आहे, ती ज्यांनी दिली त्यांनी मागितली की वेळच्या वेळी परत केली पाहिजे. कशाबद्दल बोलतोय मी लक्षात आलं असेल, पण मी हे सांगतोय की हे शिकत जायचं आहे याच्यातून आपल्याला, नाही तर या सगळ्याचा काही उपयोग नाही. कुठेही आपल्याला परीक्षा द्यायला जायचं नाही आहे. अष्टधाच्या 8च्या ऐवजी मी 9 लिहिले किंवा 7 लिहिले तर एखादा गुण कमी मिळेल असलं काही नाही आहे. पण एक साधक म्हणून मला याच्यातनं शिकत जायचं आहे की याची जाण्याची जेव्हा वेळ येते, कारण ज्या अर्थी हे मिळालेलं आहे त्या अर्थी देणार आहे. हा विचार खूप वेळा केलेला आहे, पण हे मिळालेलं आहे, नाही तर मला पाहिजे तसं आणलं असतं मी. असं आहे कारण हे मिळालेलं आहे, मग मिळालेलं आहे याचा अर्थ देणार आहे. काकांची मांडणी आहे, काय सुंदर मांडणी आहे. मिळालेला आहे म्हणजे देणार आहे, मग देणार आहे म्हणजे देणार पण आहे. आणि आपलं तर आयुष्यभर झगडा चालू असतो, हे मी देणार नाही आणि तो म्हणतो मी घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण माझा आहे, तुला काही मुदतीने दिलेला आहे. प्रत्येकाची मुदत वेगळी असते, आपल्याला माहित नाही काय मुदत आहे ती. बरं झालं माहिती नाही, म्हणून आपले चेहरे थोडे तरी हसरे असू शकतात. माहिती झालं असतं तर काय झालं असतं. रामकृष्ण हरी. पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरीचे. माऊली म्हणते की बुद्धीच्या अंगात जे प्रमाणजन्य ज्ञान असते ते जिच्या केवळ सानिध्याची कृती आहे. काय सुंदर वर्णन आहे. पुन्हा जीवाचं वर्णन सुरू आहे, विसरायचं नाही आपण काय शिकतो, की त्या जीव चैतन्याच्या केवळ सानिध्याची कृती म्हणून बुद्धीच्या अंगामध्ये प्रमाणजन्य ज्ञान असतं. अगदी साध्या भाषेमध्ये आपली BMMच्या मालिकेची भाषा वापरायची झाली तर, असणाऱ्या या ज्ञानामुळे ते होणारं ज्ञान होतं. प्रमाणजन्य जे ज्ञान आहे, प्रमाणजन्य म्हणजे प्रमाणामुळे निर्माण झालेलं, आणि ते 6 किंवा 9 प्रमाण आपण शिकलो होतो एकदा, किंवा बहुतेक मी भारतात बोललो असेल. इथे शिकायचं असेल पुन्हा एकदा घेऊ एखाद्या वेळेस तो विषय. पण या 6 प्रमाणांनी जे ज्ञान होतं त्याला प्रमाणजन्य ज्ञान म्हणतात. मग ते प्रमाज्ञान असेल, ते अप्रमाद ज्ञान असेल, ते यथार्थ असो का अयथार्थ असो, पण ही सगळी होणारी ज्ञान आहेत. आणि ही होणारी ज्ञान कोणामुळे होतात आहेत, त्याच्या केवळ सानिध्यामुळे. म्हणजे तो काय, हे असणारं ज्ञान ज्याला चित्त असं म्हणतात, त्याच्या सानिध्यामुळे हे होणारी ज्ञान होतात, ज्याला भाती म्हणता येईल. फार तर फार जगताच्या संदर्भाने बोलतोय म्हणून चित्त पासून भाती, सच्चितापासून अस्थिभाती प्रिय, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आणि ज्या जीवरूप प्रकृतीने अहंकाराच्या चातुर्याने सत्ता स्फूर्तीद्वारा जगताचे आणि भोग्य बुद्धीद्वारा शब्द स्पर्शादी विषयांचे आणि ममताद्वारा स्त्री पुत्रादिकांचे धारण केले आहे. काय सुंदर वर्णन आहे. मी म्हणलं हे समजायला कठीण वाटतं, पण कठीण तसं नाहीये. आणि याचा उपयोग इतका आहे आपल्याला की आपण मुळापासून
म्हणजे आपण सूक्ष्मापासून स्थूलाकडे चाललेलो आहोत, विसरायचं नाही. आणि हा स्थूलाचा विस्तार जो आहे त्याच्यात आपण इतके गर्क झालेलो असतो की आपण सूक्ष्माचा विचारच विसरून जातो. ही समस्या, ही तक्रार आहे. आणि पुन्हा हे काय आठवलं, ती जी जीवरूप प्रकृती आहे ती कशी प्रसवते आहे पुढे, तर अहंकाराच्या चातुर्याने काय होतं, सत्ता स्फूर्तीद्वारा ती जगताचं धारण करते पहिलं. मग अशी आपण शिकलो, जगताचं धारण ती करते. कसं करते? सत्ता स्फूर्ती. कारण तिथे तर अंतःकरण नाही आहे, बुद्धी नाही आहे, म्हणून त्याला जड असं म्हणतो आपण, बरोबर आहे. एकदा बोलण्याच्या ओघात ते राहिलं, पण चेतन म्हणजे तरी काय? चेतन म्हणजे ज्याला स्वतःचंही ज्ञान आहे आणि ज्याला दुसऱ्याचंही ज्ञान आहे त्याला चेतन असं म्हणतात. जड म्हणजे काय? ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान नाही त्याला जड असं म्हणतात. हे मगाशी मी मोहक पुन्हा फोनचं उदाहरण घेऊया. कळतं का त्याला की मी 13 आहे की 14 आहे? आयफोन लवर्स जे आहेत त्यांना कळेल मी काय बोलतोय ते. 13 आहे की 14 आहे म्हणजे काय? माझ्या याच्यात 2 कॅमेरे आहेत की 3 कॅमेरे आहेत? माझा मालक कोण आहे? हे कळतं का त्याला? नाही कळत. जड आहे. पण ह्या जड वस्तूमध्ये सुद्धा ते तत्व व्यापून आहे. सत्ता स्फूर्ती ज्याला म्हणतात, सामान्य ज्ञान, सामान्य चैतन्य ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आहे. आणि पुढे भोग्य बुद्धीद्वारा शब्द स्पर्शादी विषयांचे, आता आपण चेतनाबद्दल बोलतो आहोत, की जी भोग्य बुद्धी त्याच्याद्वारा शब्द स्पर्शादी विषयांचं आपण जे ग्रहण करतो, पंच ज्ञानेंद्रियांनी आपण जे 5 विषयांचं ग्रहण करतो, आणि पुढे ममताद्वारा म्हणजे आसक्ती, स्त्री पुत्राधिकांचं आपण धारण करतो. मगाशी आपण बघितलं की हे जीव चैतन्य या प्राणांचं कसं धारण करतो, या देहाचं कसं धारण करतो. तसा विचार केला तर आपल्या घरातले, समजा माझे मुलं आहेत, लहान मुलं असतात आपल्या, त्यांचं धारण कोण करतो? आपण करतो. आई वडील करतात. का? कारण तेच त्यांचं पोषण करतात, ते त्यांचं रक्षण करतात, तेच त्यांचं तोषण करतात. मगाशीचा शब्द इथला वापरायचा. ह्या दृष्टीने आई वडील मुलांचं धारण करतात. पण धारण करण्यापर्यंत ठीक आहे, कारण तो कर्तव्याचाच भाग आहे, प्रश्नच नाही. पण सुरुवात गडबडीला कुठून सुरू होते? ममताद्वारा आसक्ती. आणि म्हणून त्या मुलाला नंतर अशी आयुष्यात प्रत्येकच मुलाच्या वेळ येते, आपल्याही येऊन गेली आहे, कारण आपणही कोणाची तरी मुलंच होतो, की त्यांना आईवडिलांची गरज कमी वाटायला लागते. म्हणजे काय? धारणेची गरज पुढे पुढे कमी होत जाते, पण त्यांची जरी झाली तरी माझी होत नाही. आणि मग रडायला सुरुवात होते. अरे, आधी एकेकाळी माझ्या अंगाखांद्यावर खेळणारा, आता त्याला माझ्याशी बोलायला वेळ पण नसतो. त्याचे विषय इतके वेगळे झाले, त्याचं जग वेगळं झालंय. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, झाली रडायला सुरुवात. काका म्हणतात प्रापंचिकाचं ते व्यवच्छेदक लक्षण आहे, रडणे. त्याचं कारण आहे ममतेच्या द्वारा धारण केलेलं आहे. नुसतं धारण करायला हरकत काहीच नाही, कारण तो कर्तव्याचा भाग आहे. आणि कर्तव्य असं सांगतं की ज्या प्रमाणात त्याची गरज माझ्याबद्दलची कमी होत जाते, तशी माझी सुद्धा त्याच्याबद्दलची कमी झाली पाहिजे, तर त्याला कर्तव्य म्हणतात. आणि फक्त मुलांबद्दल बोललो मी, हे सगळ्यांनाच लागू पडतं, सगळ्याच नात्यांना लागू पडतं. पण ती ममताद्वारा जीव जो आहे साध्या भाषेत, तो स्त्री पुत्राधिकांचं धारण करतो. आणि त्याला मगाशीचा शब्दाच्या संदर्भात जर शब्द वापरायचा झाला तर विशेष चैतन्य असं म्हणता येईल या जीव चैतन्याला. मगाशी जे आपण जड सृष्टीबद्दल बोललो त्याला सामान्य चैतन्य म्हणता येईल. आणि म्हणून तिथे पहा, चैतन्याची अभिव्यक्ती नाही आहे. आपल्या बाजूला आजूबाजूला जे सगळे जड वस्तू दिसतात आहे आपल्या सगळ्यांच्या, काय आपापल्या जी काही वस्तू आपल्या आजूबाजूला असतील, त्याच्यात चैतन्याची अभिव्यक्ती नाही आहे. त्यामुळे शास्त्रांनी सांगेस थोडे कळत सुद्धा नाही की अरे हो, तिथे सुद्धा चैतन्य आहे. चैतन्याने त्याचं जर धारणच केलं नसतं ना, तर त्याला अस्तित्वच देता आलं नसतं. कल्पना करा, त्याला धारणा असं म्हणतात. त्यांनी धारण केलेलं आहे, पण सामान्य रूपाने केलेलं आहे. आपल्यामध्ये मात्र, कारण आपण चेतन आहोत, विशेष रूपाने, कारण इथे चैतन्याची आता अभिव्यक्ती आहे. पण गडबड खरं सांगायचं झालं, त्या अभिव्यक्तीमुळेच होते. कारण ही अभिव्यक्ती ज्या बुद्धीच्या आणि अंतःकरणाच्या माध्यमातून होते ते मिथ्या आहे, पण ह्याचं सत्यत्व त्याच्यावरती आरोपित केलं जातं. पहा कशा गडबड येतात, किती शिकायला मिळतं त्याच्यातून साधक म्हणून.
हे सदैव मनामध्ये जागं ठेवलं, हे तत्वज्ञान जर मी जागं ठेवलं माझ्या अंतःकरणामध्ये, तर या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा उपयोग आहे. कारण आपल्याला पंडित व्हायचं नाही, आपल्याला एक साधक म्हणून वापरायचं आहे. अप्लाइड परमार्थ. माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त, माझा अहंकार वगैरे वगैरे हे मिथ्या आहे. म्हणून काका म्हणतात मला जर कोणी म्हटलं की तुम्ही किती निर्बुद्ध आहात, तर मी त्याला म्हणतो तू मला खरं ओळखलंय, असं काकांचं वाक्य आहे. कारण ब्रह्मरूप मीला बुद्धी नाहीच आहे, त्या दृष्टीने त्याला निर्बुद्ध म्हटलं. काका म्हणतात तू मला खरं ओळखलं, कारण ते माझं स्वरूपच आहे. पण जेव्हा माझं माझं मी म्हणायला लागतो आणि मला कोणी म्हटलं किती मूर्ख आहात तुम्ही, बोलता येत नाही, कशाला ज्ञानेश्वरीवरती बोलता, तर जे काही माझ्या आतमध्ये होतं खालीवर, ते खालीवर जितक्या प्रमाणात होतं, त्याची तीव्रता जितकी असते ना, समजून चालायचं तेवढ्या प्रमाणामध्ये मी ती बुद्धी माझी म्हणजे मी असं समजून चाललेलो आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींना मी समजतोय आणि त्याच्या मागचं जे खरं तत्व आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ताबडतोब मी काय सांगतोय, त्याचा वापर सांगतोय ज्ञानाचा, साधक म्हणून आपल्याला अप्लिकेशन. त्यामुळे विशेष चैतन्य आपण बघितलं, सामान्य चैतन्य बघितलं, पण थोडक्यात ही जी पराप्रकृती आहे त्याचं स्वरूप आपण समजून घेतलं. ओव्या कमी झाल्यात आपल्या, खरं वेळ होत आलेली आहे. मला असं वाटलं होतं की आपला पुढचाही श्लोक झाला असताच, पण शक्य दिसतच नाही आहे ते. पण वेळ द्यावा लागला, कारण थोडंसं, नाही तर नुसतं वाचलं तर काही कळत नाही, आणि कळलं तरी असं वाटतं कळल्यासारखं, पण त्याचा आशय कळत नाही. म्हणजे वाच्यार्थ कळतो पण लक्षार्थ कळत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एक साधक म्हणून मला याच्यातनं काय घ्यायचं आहे, कसं हे तत्वज्ञान मला माझ्या रोजच्या जीवनात वापरायचं आहे, हा भाग तर अजूनच दूर राहतो. म्हणून थोडं जास्त विवेचन झालं, नाही तर आपला 6वा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या सुद्धा कदाचित झाल्या असतात. खरं 6वा श्लोक झाल्यानंतर आपल्याला गीता दीपस्तंभाकडे वळावं लागणार आहे, कारण काकांनी 6 श्लोकांचं गट केलेलं. म्हणून आपण आतापर्यंत गीता दीपस्तंभाचा संदर्भ इथे कुठे आणला नाही. पण पुढच्या आता श्लोकामध्ये भगवंत आपल्याला एतद्योनिनी भूतानी सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तता असं म्हणून आत्तापर्यंत आपण जे सगळं बोलत होतो की या स्थूल प्रकृतीचं कुठेही दर्शन झालं, त्याचा विचार मनामध्ये आला, काहीही संदर्भ स्थूल प्रकृतीचा असला तरी त्याच्यामध्ये आसक्त न होण्याचं एक युक्ती आपण आज जे शिकलो, की तिथून त्या स्थूलकडून मी सूक्ष्माकडे गेलो आणि सूक्ष्माकडून त्याही मागे जे कोण आहे, जे तत्व आहे, त्याचं जर मला स्मरण होत राहिलं तर माझी कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असताना सुद्धा कुठेही आसक्त न होता अतिशय सुंदर मला साधना करता येते, एक साधक म्हणून जीवन जगता येते. आणि ह्यालाच आधार म्हणून हा पुढचा 6 क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर आहे, पण तो आपण पुढच्या वेळेला घेणार आहोत, कारण आपली वेळ झालेली आहे. आणि पुढच्या वेळेला मात्र आपलं वाचन नेहमीप्रमाणे शुक्रवारी होईल. त्यामुळे यावेळेला बराच म्हणजे थंड पडणार आहे, कारण सोमवारच आहे. अमेरिकेतल्याबद्दल बोलतोय, भारतातलं मंगळवार आहे अर्थातच. तर शुक्रवारी भेटूया, कारण या आठवड्यात इथे आता रामकथा आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आदरणीय मकरंद बुवांची रामकथा आहे. थांबूया, आज इथे विराम देऊ आपल्या चिंतनाला, आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.